नमस्कार. तर तुम्हाला कदाचित आज नवीन नवीन घर दिसत असेल, तर तुम्हाला पुढे कळेलच आम्ही आज कुठे आलो आहोत. तर छान असं आज आम्हालाही छान वाटतंय, आम्ही वेगळ्या ठिकाणी आलोय आणि तुम्हाला कळेलच. आणि अजून काय म्हणायचं मग तुला, आज आपला शेवटचा दिवस आहे वाचण्याचा. आज 5 आहे ना, 5 पार्ट झालेले आमचे. तर हा लास्टचा 5वा पार्ट आहे. तर ती माहिती आता विषय वाचूनच दाखवणार आहे. शेवटचे 2-3च पानं राहिलेले. आणि खास म्हणजे मी माझ्या मोठ्या बहिणीकडे आलेली आहे. आता त्या काही ज्या सांगतील माहिती, हे माझे 2 पानं राहिलेले वाचण्याचे, ते सांगितल्यानंतर त्या मला माझी माहिती देतील. तर तुम्ही बघितलंच, कालचं पण जरा इमोशनल झालो होतो आम्ही. काही गोष्टीचे तुम्हाला उत्तरही भेटले असतील, काही शंका असेल त्याही भेटल्या असतील. तर मला काही 1-2 कमेंट पण आल्या का त्याला हिरे म्हणून तुम्ही इथे का टाकलं, हॉस्टेलला का टाकलं. तर तुम्हाला मी सांगितलं, एका स्त्रीची अशी माझ्या मम्मीची खूप व्यथच तशी होती म्हणून तिने ते केलं. आणि तुम्हाला सांगितलंच मी काही हे केलं म्हणून आम्ही घडलो आहे. तर प्लीज अजून पण एक रिक्वेस्ट करते, तर तुम्ही छान याच्यातून पॉझिटिव्हच घ्या, निगेटिव्ह प्लीज बोलू नका. आणि ज्यांनाही आवडताय त्याने उत्सुकताने बघा, पण प्लीज निगेटिव्ह काही गोष्टी काढू नका. तर आज शेवटचा दिवस आहे आपला. तर आज मी हे शेवटचे 2 पानं आहे ते वाचणार आहेत. तर काय करणार, जेव्हा माझी आजी म्हणजे एकदम आता झोपूनच होती, ती तुम्ही पुढे सांगते तुम्हाला. काय करणार, शेवटी आई आईच असते. ती मला कुठे डोळ्याने दिसते जवळ 11 ते 12 महिने ती आई पडूनच होती. नंतर तिची तब्येत थोडी खालवत गेली. वयानुसार तिला जेवण जात नव्हते. ती इतकी तापट स्वभावाची होती की पोटात काही राहायची नाही. तरी इतका कडक आवाज होता, सारखी आवाज देत राहायची. मग मी कामावरून आली की ती पोरांना म्हणायची, मला आईचा आवाज येतोय, चहा बिस्किट द्या. तर मी तिला भरवते. मी तिच्या रूम मध्ये गेली तर ती ताई ताई अशीच म्हणायची. आवाज निघत नव्हता. मी तिला मांडीवर घेतले, तिचे डोळे पुसले आणि थोडी चहा पाजली. कपड्यातून सू केलेली होती. तिचे कपडे बदलले. आम्ही तिला लंगोटच घालायचो. मी पोरांना म्हटले की आजीला घरघर लागली. म्हणजे शेवटच्या स्टेपवर आलेली ती. एकदम जे शेवटचं तुम्हाला तर म्हटलं, ते एक शेवटचं एक हे जातं तेव्हा असं काहीतरी घरडा लागतो. हा. आईचे आता काही खरे नाही. आई आपल्याला सोडून जाणार. पोरं रडायला लागली. मी पण रडायला लागले. शेजारी गोळा झाले. मी त्यांना सांगितले, आमची म्हातारी आम्हाला सोडून चालली आहे. तो दिवस होता म्हणजे 12/4/2004 हा होता. आम्ही आईला त्या दिवशी शेवटचा निरोप दिला. मला कोणाचाही सहारा राहिला नाही. मी एकट्यासारखी झाले. आई गेल्यावर घर पूर्ण खाली झाल्यासारखे झाले. कारण मला ती सारखी आवाज देत राहायची. मला कोणाचेही त्यावेळेस सहारा नव्हता. मी माझ्या सासरकडून अंगावरच्या कपड्यावर आले होते. 3 मुलं सांभाळून त्यांचे शिक्षण केले. माझी मुली जास्त काही शिकल्या नाहीत, पण माझ्या मनोजला फार जीव तोडून शिकवले. मी अशा गरीब परिस्थितीत मुलांना शिकवून एक मुलीचे लग्न केले आणि एवढा रो हाऊस माझ्या हिमतीवर घेतला आणि तो पंचवटीत आहे. माझा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. तो काही दिवस पुण्याला होता. तो आता जर्मनीला आहे. माझी एन्जिओप्लास्टी झालेली आहे. मी असा विचार कधीच करत नाही. काम करतच असते. शरीराचा व्यायाम होतो. वाईट आचार विचार मन मध्ये येत नाही. मन, शरीर आणि फ्रेश राहते. मला शुगर, बीपी सर्व आहे. चांगले विचार ठेवायचे आणि संकटात तोंड देत राहायचे. मला असा माझा जीवनाचा प्रवास होता. फार कष्टातून वर आले व छोट्या मोठ्या गोष्टींना तोंड देत राहिले. तुम्ही हे पुस्तक वाचल तर खरंच तुम्हाला पण वाटेल की स्त्री ही खूप काही करू शकते. तर तुम्ही घाबरायचे नाही, लढत राहायचे. मी वर्षभर काम करते आणि शेवटच्या वर्षाच्या एक देश फिरून येते आणि थोडासा बाहेर प्रवास झाला म्हणजे फ्रेश वाटते. मनालाही आजही जिद्दीने जगत आहे. माझ्या मुलांना आधार देत असते. तुम्ही बघितलंच असेल, मम्मी स्वतःची हाऊस करते. मम्मी खूप हौशी आमची. ते घर असो, आमची असो. तुम्ही बघितलं आज आमची मम्मीने 61 जी केली आहे, तिच्या हिमतीवर केली आहे. आमचं जरी थोडाफार हातभार असेल, जास्त नाही, पण सगळं मम्मीनेच केलेली जी आहे तिच्या हिमतीवर तिने 61 केली. मेन आमचं होतं, आम्हाला करायचं होतं. आम्ही आमचं पहिल्यापासून जेव्हा आम्ही 50वा मम्मीचा बर्थडे केला तेव्हाही आम्ही हाच विचार केला, आम्ही आमची 61 करू मम्मीची आणि आता पुढे 75वी करू. खरंच आम्ही करणारच आहोत. ती छोटी असो मोठी असो, ती करूच आम्ही.
तर आता तुम्हाला मम्मी सांगेल, मम्मीला जाऊन तिथे जाऊन किंवा तिकडचा प्रवास करून किंवा काही हिंमत कशी म्हणजे मम्मीला वाटलं ते मम्मी सांगेल. तर मम्मीला थोडंसं रडायला येते. तर मी बघा वर्षभर काम करते आणि वर्षाच्या शेवटी जो डिसेंबर महिना येतो तर त्याच्या आसपास मी फिरायला जाते, कुठलाही एक देश फिरून येते. आणि मेन म्हणजे माझ्या ताई ज्या आहेत फेगडे ताई, त्यांच्याकडे नेहमी कॉन्टॅक्ट येत असतात. ते लोक ते नेहमी जायच्या पूर्वी फिरण्यासाठी, तर त्यांना ते टूर्सवाले लोक फोन करतात. त्यांना फोन आला काय का त्या टूर्सचा का ते मला फोन करायचे, रेखा तुला जायचं का या टूर्सला, करून मी म्हणायचे हो. तर आमच्या अशा अचानक एक ट्रिपमध्ये दुबईमध्ये आमची भेट झालेली होती. तेव्हापासून आमची ओळख झाली. त्या ओळखीनुसार त्या मला कोणत्याही ट्रिपमध्ये काही कुठल्याही याच्यात आल्या का त्या मला फोन करतात, त्यांच्यानुसार मी जात असते. आता म्हटलं कुठलीही ट्रिपमध्ये जाऊ तर ताई त्या सांगणार आहे का कोणत्या ट्रिपमध्ये जायचं. त्या तर काही शक्य होणार नाही त्यांना, कारण त्यांचं वय खूप झालेलं आहे. आणि त्या बाथरूमच्या बाजूला थोडंसं पाणी पडलेलं होतं, तिथे त्यांचा पाय सटकला आणि त्या थोडं त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. तर त्यांना मी आता भेटायला पण आलेली आहे आणि त्यांच्याशी बोलते पण आहे. तर जे काही मी आता देश फिरून आलेली आहे ते तर निशाने तुम्हाला सांगितलेच आहे. मी 5-7 देश फिरून आलेले आहे, दुबई, जपान, थायलंड, जे बी काही निशाने सांगितले ते. आणि अजून मी पुढे फिरण्याची आहे मम्मीला फिरायचं इच्छा आहे. युरोपलाही जायचं आहे, लंडनला जायचंय, तिची हाऊस आहे इथे जाण्याची. युरोप मी फिरून आले. मम्मीने मम्मीच्या मला एक देश मम्मीनेही मला दाखवलाय. आम्ही बालीला पण जाऊन आलोय. तर मग म्हणे मी आहे तोपर्यंत तुला एक देश दाखवते. तर मम्मी मला, आम्ही दोघी गेलो होतो, तर मम्मी मला बाली पण दाखवलंय. इंडोनेशिया तिकडे गेलो होतो आम्ही. तर मम्मी होती तर मी तोही एक देश बघितलाय. तर जेव्हा शेवटचं एक वर्ष येतं म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये जेव्हा मम्मीची काही सेव्हिंग असते ती मम्मी स्वतः काढून ठेवते आणि एक देश फिरून येते. तिच्या हिमतीवर तिने एवढे जेही देश आहेत ती तिच्या हिमतीवर गेली आणि ती फिरली आहे. आणि तिने का म्हणून करावं नाही, ती आज वर्षभर काम करत असते, रात्री नाईटला जाते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तिची हाऊस. आणि कोणी कोणी असतं ना असं जीवाला खातं, नाही हा पैसा मी जवळ हे करून देऊ, कशासाठी, जेव्हा आपल्याच जीवाला जर हे नाही तर मग आम्ही स्वतः मम्मीला असं पुश करत असतो, नाही तू जा, तू फिर, तुझी हाऊस कर. आणि तिने खूप भोगलेला आहे. म्हणून शेवटचा जो येतो तेव्हा मम्मी फिरायला जाते आणि ती आता जाणार आहे परत. तर पुढे सांगते, माझ्या मुली त्यांच्या संसारात मग्न आहे, सुखी आहे. मी दुबई ट्रिपला गेले तेव्हा मला रूम पार्टनर श्रीमती कुमुदिनी फेगडे ताई या होत्या. त्यांची ओळख झाली. 7-8 दिवसांच्या ओळखीमध्ये त्यांनी मला खूप काही शिकवले. त्यांच्या सहवासात राहून मी खूप काही शिकले. माझा बराचसा काही पलाट झाला आणि कारण चांगले विचार, वळण महत्वाचे असते. मी त्यांच्या पूर्ण परिवाराशी जोडली आहे. सांस्कृतिक लोकांच्या सहवासात राहून माझ्यातही न कळत बदल घडून आले. जेव्हा मम्मी मार्केटमध्ये असते, मम्मीच्या ज्या परिचयामध्ये मम्मीच्या मैत्रिणी असतात किंवा काही असतो, आपण त्यांच्यानुसार चालत असतो. तर इथे जे मम्मीने खूप छान दिलं इथे. जेव्हा मम्मीच्या आयुष्यात फेगडे मावशी आल्या ज्या आहे, तर मम्मीचं खरंच सांगते तुम्हाला मी, एक मम्मीचं चेंज झालं का ते काही असो, सांस्कृतिक लोकांशी मम्मीची जुळाजुळ असो किंवा एक आचार विचारामध्ये बदल असो, म्हणजे मम्मी तुम्हाला माहितीये थोडीशी आहे, तर त्या तर खूप मम्मीला छान सांगत असतात, शांत येणे हे करायचं, टेन्शन घेऊ नको, तू पण लढ किंवा तू स्वतःसाठीही जग. त्यांनी हे मम्मीला खूप छान मम्मीमध्ये परिवर्तन आणलेलं आहे त्यांनी. तर हे म्हणून ते तसं लिहिलेलं आहे. न कळत मम्मीच्याही मनात खूप छान असे विचार घडले गेले किंवा असं होत गेलं. त्यांच्या सहवासाने मला खूप काही बाहेरचे देश फिरायला मिळाले. कुठेही ट्रिप निघाली की त्या मला लगेच कळवतात की या ठिकाणी आम्ही जाणार आहोत, तुला जमेल का. तर मी त्यांचा फोन आल्यावर लगेच हो म्हणायचे. अशा या दोघी बहिणी म्हणजे एक सुरेखा अनिल बोंडे, कुमुदिनी फेगडे ताई यांच्यामुळे मला फार काही शिकायला बघायला मिळाले. त्यांची आठवण माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी राहील. तर ज्या बोंडे सुरेखा बोंडे मावशी आहेत यांच्या लहान बहीण आहेत फेगडे ताईंच्या, त्या पण शिक्षिका होत्या. बॉईज टाउन तिथे होत्या ना, प्रवाशीला होत्या त्या. खूप छान त्या आता रिटायर पण झालेल्या आहेत. तर त्यांनी पण मम्मीला नेहमी त्या खूप छान छान सांगत असतात. ह्या तिघी सगळ्या फिरायला मस्त यांचा टूर आहे. तर याच्यावर तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये, त्यांच्या सूनबाई, मुलगा, नातू यांना सगळ्यांना तुम्ही बघितलं असेल. हे सगळे एकत्र जातात, जसे टूर निघतात तसं.
आणि छान आहे यांचा परिवारामध्ये. मम्मी पण जोडल्या गेली, त्याच्यामुळे आम्ही येतो जातो. आम्हालाही खूप छान वाटतं इथे आल्यावर. असं आहे. लहानपणापासून आजपर्यंत माझा सहवासात आलेल्या चांगल्या वाईट लोकांकडून मी शिकत आले, अनुभवातून घडत गेले, कष्टाने हिमतीने स्वतःबरोबर मुलाला घडवत गेले. आज माझ्या दोघी मुली, मुलगा, जवाई, सून व माझी गोड नातवंड यांच्या रूपात माझे कर्तृत्व जीवन साकारले. मला दिसते आहे सर्वांना माझ्या कष्टाची, मेहनती जाणीव आहे. ती त्यांच्या वागण्या बोलण्यातून मला दिसते व जाणवते. दुःख पेलण्याचा, कष्टाला समोर जाण्याचा, वेदना हृदयात दडवून चेहऱ्यावर हसू ठेवून सर्वांशी चांगले वागण्याचा जो वासा मी घेतला तो पूर्ण होता. खरंच मी कर्तृत्व आहे, समाधानी आहे. आता इथे पूर्ण झालेलं आहे पुस्तक आपलं. तर तू आता 2 शब्द बोल का. आज मुलं, मुलगी, माझे जावाई, सून, मी त्यांचे फोटोही दाखवणार आहे. तर तुला कसं वाटतं, म्हणजे आता सगळे तिथल्या तिथे झाले, सेटल झाले? सगळं काही सेटल आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. ते त्यांच्या संसारात मग्न आहे, मी माझ्या कामात व्यस्त आहे इकडं. त्याच्यामुळे मी संपूर्ण सुखी आहे. तर आज आपल्या सिरीज छान आपलं पुस्तक संपलेलं आहे. तर तुम्हाला मी जवळनं पुस्तक दाखवते, तुम्हाला त्यातले फोटो दाखवते. तर तुम्हाला मी याच्यावर बोलले, काही जणांना असं वाटत होतं का मम्मीचा 50वा बर्थडे नाही झालेला आहे. तर इथे मी दाखवते का इथे मम्मीचा 50वा बर्थडे आहे. खूप आम्ही असा मोठा केला होता. छान आम्ही हॉल घेतला होता. चांगले 300 ते 400 लोक आले होते तेव्हाही. खूप छान तोही साजरा आलाय. तर मी फोटो तुम्हाला नंतर मी टाकलाच आहे. तिथे हा फोटो आहे. माझा 50वा वाढदिवस. मुलगा, सून व नाती. माझा मुलगा, माझी सूनबाई, माझ्या 2 नाती. माझा परिवार, मुली, जवाई, मुलगा, सून व नातवंड. इथे सगळा मम्मीचा परिवार आहे. माझे नातवंड आहे, माझी मोठी मुलगी व माझे जवाई. इथे माझे दाजे आहे, माझी मोठी बहीण आहे. याच्यानंतर आईच्या मांडीवर रेखा. इथे आईचा फोटो आहे. मामा आहे, माझी मावशी आहे, मम्मीचे आई वडील आहे. हे छान याच्यामध्ये गेले होते, कुठे यात्रा होते तेव्हा त्यांनी हा फोटो काढलेला आहे. आणि मम्मीला आजीचा, तुम्हाला माहितीच खूप जीव होता, तर असं जवळ घेऊन मम्मीला फोटो काढलेला आहे आजीचा मम्मी सोबत. कंपनी काम करीत असताना, जेव्हा मम्मी कंपनीत होती तेव्हा मम्मीचा हा, तुम्हाला वाटणार नाही आज मम्मी कशी दिसते आणि तेव्हा कशी दिसत होती. जेव्हा मम्मी कंपनीत जातो तेव्हाचा हा मम्मीचा फोटो आहे. रेखा व मुली आणि एक म्हणजे आम्ही दोघी बहिणी आहे. खाली दिदी आहे माझी आणि वरती मी मांडीवर आहे. तेव्हा मी काहीतरी 9-10 महिन्याची असेल. ते तेव्हाचा हा फोटो आहे. मम्मीने हा पंचवटीमध्ये काढला. तेव्हा वेळेस चालू होती. खरंच बरं झालं मम्मीने हा फोटो काढला आणि आठवण ठेवली. मनोज व मी. इथे मम्मी आहे आणि दादा आहे, या दोघांचा फोटो आहे. दोघी मुली माझी. जेव्हा आम्ही मोठं होत गेलो तेव्हा आम्ही दोघे असं दिसत होतो. छान मला आवड होती थोडे वेस्टर्न कपडे घालायची. तर त्यात माझा फोटो आहे. आणि दिदी माझी दिदी सिंपलच आहे आणि छानच आहे ती खूप हळवी आहे. मी व माझे पती. तुम्ही हा फोटो बघितलाच आहे. तर हा फोटो मी तुम्हाला दाखवेलच. या दोघांचा फोटो आहे. इथे माझे वडील आहे, इथे मम्मी आहे. निशा व जावई. इथे माझे मिस्टर आणि मी आहे आणि आमच्या दोघांचा असा छानसा फोटो आहे. तर हे पुस्तक आज इथे संपलं आहे. मम्मीला आज खरंच रडायला आलं. तर आजचा पुस्तकाचा एंड आहे. मलाही असं वाटतंय का हे असं चालू राहायला पाहिजे होतं अजून, पण जास्त लांबूनही चांगलं नाहीये. तर किती सांगणार आपण, नाही का, बोलून बोलून. तर म्हणून आता जेवढा एंड होता तो सगळा सांगितला. मला आहे ना थोडंसं मम्मीविषयी मलाही बोलायचे 2 शब्द. का तुम्हाला अनेकदा मीही रडली असेल, इमोशनल झाली असेल. तुम्हाला माहिती आहे आम्ही तिघी असं खूप हळवे आहे. मला मम्मीविषयी असं सांगायचंय का खरंच आज मम्मीने जेही केलं आहे आमच्यासाठी, का तिने कधी तिचा विचार केला नाही. ती लढत गेली. तिने तिचा स्वतःचा विचार केला असता तर आम्ही खरंच इथे नसतो. तर तिने छान आम्हाला घडवलं. आमचे शिक्षण, लग्न असो, भाऊला एवढं लांब पाठवलं. तोही शिकून तो हुशार होता म्हणून त्यानेही त्याचा छान उपयोग करून छान तो लांब गेला. तर मम्मीने आमच्यासाठी, आणि आम्हाला खरंच आम्ही इतकं प्राऊड फील करतो ना, खरंच आम्ही आमच्या मम्मीच्या पोटी जन्म घेतला.
खूप आम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही खरंच नशिबान आहोत का आम्हाला आमची आई अशी भेटली आम्हाला, का त्याचं तिचं कोणतंच आम्ही असं फेडू शकत नाही का. म्हणजे तिने एवढं केलं ना, आम्ही जेवढं तिच्यासाठी करू ना ते कमीच आहे. तर आम्ही मम्मीला कधीच अंतर देणार नाही. शेवटपर्यंत आम्ही मम्मीची खूप छान सेवा करू. तिचं पूर्ण शेवट छान करू. ती तुम्हाला माहितीच आहे, हौशी आहे, ती खूप तापट आहे, ती कष्टाळू पण आहे. तर जरी भाऊ तिकडे लांब असला तरी आम्ही दोघी तिला कधीच अंतर देणार नाही. आम्ही तिचं पूर्ण शेवट छान करू. सगळे छान आहे, आमचा परिवार सगळं सुंदर आहे आणि आम्ही असं सगळे छान एकत्र राहू. तिला कधीच आम्ही दुःखी करणार नाही याची आम्ही पण काळजी घेऊ. आम्ही कष्टातून खूप वर आलो आहे. आज जो वडील असते तेही एवढं सुख देऊ शकले नसते. तिने आमची खूप हाऊस केली. जसं तसं खाणं असो, पिणं असो, कपडा लत्ता असो, सगळं काही असो, तिने खूप आमची हाऊस केली आणि आमची छान आमच्यावर संस्कारही टाकले. तर काय आता बोलवलं एवढं कमी मम्मी विषय. तर असं आहे. माझी मम्मी खरंच मी खूप नशीबवान आहे. माझ्या मम्मीच्या पोटी जन्म मी घेतला. खरंच मी नशीबवान आहे आणि माझ्यात खरंच मम्मीचा आहे खूप जीव. सगळ्यांचं तिथे छान आहे. मी मम्मी जवळ, तुम्हाला माहितीच का माझा, मम्मीला मी नाही सोडू शकत एकटी. कोणाकोणाला वाटते मी मम्मीकडे येऊन राहते, मी येऊन नाही राहत. तुम्हाला माहिती आहे माझाही खूप छान संसार आहे, सगळं व्यवस्थित आहे, मला मुलगा आहे आणि मला मम्मीकडे लक्ष द्यावंच लागतं. मी देणारच आहे, ते माझं कर्तव्य आहे, ते मी करणारच आहे. तर तुम्ही बघितलंच असेल, आज आम्ही मावशीकडे आलो आहोत. तर मावशी बसल्या, तर मी मावशीने म्हटलं तुम्ही बोला आता. खूप मावशीच्या पण स्टुडंट असतील, ज्या बघत असतील, एक टीचर होत्या, तर आता मावशी बोलतील. नमस्कार रसिक हो. रेखाचं माझी जीवनगाथा या पुस्तकाचं वाचन तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे. रेखाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ तुम्हाला नंतर दाखवलं जाईल. त्या मुखपृष्ठावर जी कॉप्शन आहे लिहिलेली ती आहे, अगतिकना कधी झाले, अगतिकना कधी झाले, लढाऊ मी, शिकाऊ मी, विश्व माझे निर्माण केले. खरंच एका स्त्रीने आपल्या जीवनात आलेल्या सर्व संकटांना तोंड देऊन स्वतःच्या हिमतीवर फक्त स्वतःचं जीवन ती जगली नाही, तर आपला मुलगा आणि दोन्ही मुली यांचा ती आधार बनली. तुम्हाला म्हण माहित आहे, आई ती आई, इतरांवरून वणवा जा, असं म्हटलं जातं. वडील गेले तर आई आपल्या मुलांना आपल्या पंखात घेऊन वाढवते, त्यांच्यासाठी झटते, मर मरते आणि त्यांना घडवते. तेच रेखाने आयुष्यभर केलेलं आहे. तिची आणि माझी ओळख तिने सांगितलं असेल की दुबईला झाली ट्रिपमध्ये. त्या 7-8 दिवसामध्ये एका आम्ही पार्टनर होतो, रूम पार्टनर. ट्रिपहून म्हणजे फिरून फारून आल्यावर गप्पा टप्पा, त्याच्यातून तिचं जीवन मला कळलं सगळं. आणि मग मी तिला सांगितलं जे मला तिच्यातलं आवडलं नाही किंवा जो मला तिच्यात आहे दोष आहे असं वाटलं, ते मी तिला सांगितलं की रेखा, अगं तू खूप सुंदर जीवन जगते आहेस. ठीक आहे, तुझी भाषा तुझ्या व्यवसायाला एकदम परफेक्ट. आणि मार्केट यार्ड सारख्या ठिकाणी एका तरुण स्त्रीने ठामपणे उभं राहून व्यवसाय करणं, पुढे येणं, त्यातून आपल्या मुलांना घडवणं अजिबात सोपी गोष्ट नाही. पण हे सगळं तिने आपल्या पिलांसाठी, मनोज, निशाची दीदी यांच्यासाठी सगळं केलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मग तिने मला सांगितलं की आता काही दिवसांनी माझी 61 येणार आहे, मला करायची ताई ती. म्हटलं जरूर कर. जो स्वतः कष्ट करतो ना, मरून त्यांनी आपली हाऊस मौज नक्की पुरवायला पाहिजे, याच मताची मी स्वतः आहे.
तिला म्हटलं जरूर कर, पण ही जी तुझी जीवनगाथा आहे, जे जीवन तू भोगलंय, जे दुःख तू भोगलं आहेस, जे कष्ट तू उपसले आहे, ते लोकांच्या समोर येऊ दे, जेणेकरून तुझ्यासारख्या ज्या कोणी इतर भगिनी असतील की ज्यांना नवऱ्याची साथ सुटली, एकाकी जीवन जगायचंय, आपली कच्ची बच्ची वाढवायची, त्यांना तू एक प्रेरणा ठरशील. ती म्हणे मी तर कधी काही लिहिलं नाही. म्हटलं ठीक आहे ना, तू फक्त लिहून आण, त्याच्यावर संस्कार काय करायचे ते मी करते. ती म्हणे कुठे प्रिंटिंगला टाकू. म्हटलं ती काळजी तू करू नकोस, ते पुस्तक प्रिंट करण्याचं वगैरे सगळी जबाबदारी मी घेते, पण तू लिहून काढ. आणि खरंच मला खूप आनंद आहे की तिच्या दिवसभराच्या कष्टमय जीवनातून रात्री थोडा थोडा वेळ बसून सगळ्या आठवणी आठवून तिने त्या लिहून काढल्या. ते कच्चं बाळ माझ्याकडे आणून दिलं, ते मी तपासलं, जिथे पाहिजे तिथे दुरुस्ती केली, तिच्याशी अर्थात बोललो. आणि त्याप्रमाणे पुण्याच्या महाजन ब्रदर्सकडे हे पुस्तक प्रिंटिंगला टाकलं. आणि त्यांचा माझा थोडा परिचय आहे, कारण माझी 7-8 पुस्तकं त्यांच्याचकडे मी प्रकाशित केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्याचकडे हे पुस्तक टाकलं, त्यांना सगळं सांगितलं, फोटो सांगितले, फोटोंना कॉप्शन दिल्या आणि त्यांना म्हटलं या पद्धतीने या पुस्तकाचं प्रिंट मला हवं आहे. आणि रेखाच्या वाढदिवसाच्या 10 दिवस आधी या सगळ्या प्रती आमच्या हातात आम्हाला पाहिजे. आणि खरंच महाजन ब्रदर्स, ते दोघं भाऊ, त्यांची मिसेस, खूप मनापासून त्यांनी हे काम केलेलं आहे. प्रूफ रिडिंग वगैरे पण त्यांनीच केलं. कुठेतरी त्यामुळे पुस्तकामध्ये एखादी प्रिंटिंग मिस्टेक आपल्याला दिसते, पण ठीक आहे, 2-2, 3-3दा प्रूफ रिडिंग करूनही प्रिंटिंग मध्ये मिस्टेक होतातच, हे प्रत्येक लिहिणाऱ्याला, लेखकाला माहीत असते. त्याप्रमाणे हे पुस्तक सर्वांग सुंदर झालेलं आहे. या पुस्तकाचं मलपृष्ठही तुम्हाला नंतर दाखवलं जाईलच. या मलपृष्ठावरच्या चित्रामध्ये रेखा बसलेली आहे. रेखाच्या मागे तिचा मुलगा उभा आहे, आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून. एका बाजूला दीदी आहे, रेखाची मोठी मुलगी. दुसऱ्या बाजूला निशा आहे, जिला तुम्ही सगळे ओळखतातच या वाचनाच्या माध्यमातून. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य आहे. आणि ह्या फोटोला ऑप्शन दिलेला आहे, कर्तव्यपूर्तीचा आनंद. आले विसाव्याचे क्षण, आले विसाव्याचे क्षण, सर्वत्र आनंदी आनंद. खरोखरच रेखाच्या जीवनात आता आनंदाचे क्षण आलेले आहेत. पुस्तक वाचनातून तुम्हाला कळलेलं आहे, मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, जर्मनी सारख्या देशामध्ये राहतोय, तिथे स्वतःचं घर आहे, त्याचा संसार व्यवस्थित चालवतोय. कधी भारतात आला तर आईकडे तर येतोच निर्विवाद, पण त्याला जेव्हा कळलं की आईची माझी ओळख आहे, तेव्हा मावशी म्हणून तो भेटायला पडला. हे जे रेखाने आपल्या मुलांवर संस्कार केलेले आहे, तसं पाहायला गेलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कधी रात्र ते सकाळ, असं तिची ड्युटी असते, तिचं काम असतं. पण त्यातून मुलांना तिने घडवलं. रेखाच्या दोघी मुली, मोठी मुलगी दीदी, छोटी मुलगी निशा, त्यांचे दोघींचेही नवरे आणि मुलं, ते सगळेच असं मानतात की आमच्या आजीची मैत्रीण म्हणजे आमची आजी. तो ऋणानुबंध जो ह्या संपूर्ण परिवाराशी जुळला आहे, त्यातून मला आणि माझ्या परिवारालाही निश्चित आनंद. आता रेखाने बरंचसं श्रेय मला दिलेलं आहे, पण
रसिक हो. याच्यामध्ये मी फार मोठं काही केलंय असं मला कधीच वाटत नाही. कारण आम्हाला पण आमच्या आईची शिकवण होती की मुलांनो, आपण खूप काही करू शकत नाही. टाटा बिर्ला लाखोनी काय कोटीने दानधर्म करतात, समाजासाठी कामं करतात. आपण पैशाच्या दृष्टीने नाही एवढं काही देऊ शकत, पण आपले चांगले विचार, आपण दुसऱ्याला सांगितलेले चांगलं वागण्याची पद्धत, ही सुद्धा एक समाजसेवा. आणि या थोड्याशा मार्गदर्शनाने जर एखादा परिवार सावरत असेल तर खरोखर त्याच्यासारखं दुसरं महत्वाचा दानधर्म कोणताच नाही. अन्नदान होतं, रक्तदान होतं, भूमिदान होतं, मंदिरं बांधले जातात, हॉस्पिटल बांधले जातात. पण एखाद्या परिवाराला सावरणं म्हटलं तर त्याचा कुठेच नामनिर्देश नसतो. पण तो परिवार सावरला गेला हे पाहूनच ज्याच्या विचारातून तो सावरला जातो त्याला निश्चितच त्या परिवाराला पाहून स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त होत असतो. आज निशा, रेखा इथे आलेल्या आहेत. खूप आनंद झाला मलाही. सध्या मी कुठे जाऊ शकत नाहीये, माझा आजारपण फ्रॅक्चर झालेला आहे. पण तरीही त्या आल्या, मला आनंद झाला आणि 2 शब्द मलाही बोलावेसे वाटले. ते माझे विचार मी आपल्या पुढे मांडलेले आहे. रेखाच्या 2 मुली, मुलगा, सगळी नातवंड, ह्या सगळ्या परिवाराला देवा नेहमीच सुखी ठेव, हेच मी देवाजवळ मागणं मागे. मी असं नाही म्हणणार की रेखाला तू खूप पैसा दे, आणि नुसता पैसा काहीच कामाचा नाहीये. त्या पैशाच्या जोडीला सुसंस्कार असतील, चांगले विचार असतील, तर तो पैसा पण त्याचं पण सार्थक होत असं मला वाटतं. आणि त्याच ह्याच्यातून रेखा, निशा, मी देवाजवळ तुमच्या संपूर्ण परिवारासाठी एवढंच मागेल की देवा या परिवाराला नेहमी सुखी ठेव. कारण रेखाने मला मोठी बहीण मानलंय, तीच भावना माझ्या मनात आहे. माझी लहान बहीण आहे आणि मोठ्या बहिणीला लहान बहीण ही खूप प्रिय असते. माझी स्वतःची लहान बहीण, आम्ही एकत्रच राहतो या घरामध्ये. माझ्या रिटायरमेंटच्या आधीच आम्ही हा बंगला घेऊन ठेवलेला आहे. आणि खरोखरच आज माझ्याही बहिणीचा सगळा परिवार तिचा एकटीचा नाहीये, माझा आहे. तिचे 2 मुलं, 2 सुना, 2 नातवंड जेव्हा माझ्या अवतीभोवती बागडतात तेव्हा मलाही खरंच वाटतं की देव प्रत्येकाला एखाद्या बाजूने मारतो, पण तेवढ्याच ठामपणे तो दुसऱ्या बाजूने उभं करत असतो. आणि आजपर्यंत मी असेच काही परिवार माझ्या बुद्धीप्रमाणे त्यांना सांगून सावरलेले आहेत. त्यातलाच एक परिवार आहे भुसावळचा राणे परिवार. ती पण अशीच लग्न झालं, 12 वर्षात विडो झाली, 12 वर्षात 4 मुलं मुली. 12 वर्षात पेन्शन काय येणार, फंड काय येणार, ग्रॅच्युइटी काय येणार. वडील तिचे जाताना सांगून गेले होते की ताई माझ्या मुलीकडे लक्ष द्यावं. तिला सांगितलं नोकरी कर, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि 4 मुलं घेऊन कुणाच्याही कडे जाणं आणि राहणं नॉट पॉसिबल, कधीच. सासरी गेलं तरी सासरचे लोक म्हणतील आली आमच्या डोक्यावर, कर आता काम, जा शेतात, वाढव तुझे मुलं. माहेरी गेली तरी वडील आहे तोपर्यंत ठीक आहे, पण वडिलांच्या पश्चात भाऊ बहिण्या तेवढाच आधार देतील का, हा विचार केला. तिला सांगितलं
की अशातही तू पण निंदी राहू नकोस आणि तुझ्या मुलांनाही आयुष्यात निंद करू नकोस. आणि म्युन्सिपाल्टीत तिथे जाऊन चीफ साहेबांना भेटून तिला नोकरी लावून दिली. त्या नोकरीच्या बळावर तिने आपले 4ही मुलं शिकवले, 4ही मुलामुलींची लग्न केली. आज सगळे सुखात आहे. आणि तोही परिवार माझ्याशी रेखासारखाच जोडला गेलेला आहे. तिचे मुलं, जावई, सुना, नातवंड सगळे माझ्याकडे आहेत. 10वीत असताना 4-4, 8-8 दिवस माझ्याकडे अभ्यासाला आले संस्कृतच्या. आनंद आहे मला की ते सगळे मुलं आज पुढे गेले आणि खरोखरच तिचंही म्हातारपण खूप सुखात गेलं. अर्थात निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाला एक दिवस जायचं असतं. त्याप्रमाणे मागच्याच वर्षी खूप समाधानाने ती गेली. 75 साजरी झाली आणि दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅकने. सगळे मुलं मुली जावई सगळे जवळ असतात ना. याशिवाय सुंदर मरण ते कोणतं? मरणही सुंदर असतं. जितकं जगणं सुंदर असतं तितकं मरणही सुंदर असतं. कारण त्या मरणामुळेच आपण देह यातनातून सुटतो, सगळ्या त्रासातून सुटत असतो. म्हणून तेही सुंदर असतं. त्यामुळे मी स्वतः तर कधीच घाबरत नाही. मी दुसऱ्यांनाही तेच सांगते की घाबरू नका. मृत्यू आहे म्हणून जीवन आहे. जीवन आहे तर मृत्यू असणारच आहे. कदाचित मला वाटतं भावनेच्या भरात थोडं जास्त बोलले असेल मी, परंतु छान बोलले त्या. रेखाचं सगळं आयुष्य या 10-12 वर्षापासून जवळून पाहते आणि त्यामुळे आपल्या समोर हे 2 शब्द माझे व्यक्त करावे असं मला वाटलं. आणि खरंच रेखा अशीच पुढेही चांगली राहू दे. अशीच पुढेही चांगली राहा. हसरी आहे, हसरी राहा सदैव आणि खूप सुखी हो आयुष्यात. रेखाच्या सगळ्या मुलामुलींना मी एकच गोष्ट सांगेन की बाळांनो, आईच्या कष्टाची कायम आठवण ठेवा आणि आईचं म्हातारपण अगदी सुखात जाईल असंच नेहमी वागा. निशा, तू, दीदी, मनोज एवढंच नाही तर तुमच्या मुलांनाही हे सांगा की आजीचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. कारण आजी होती म्हणून आपण सगळे आहोत. नमस्कार. आता मी आपली रजा घेते. तुम्ही बघितलंच, मावशीने खूप छान असं सांगितलं आणि सगळ्या मला माहिती खूप आवडणार आहे. त्या बोलतात पण खूप छान, त्यांचे विचार आचार खूप छान आहे. त्या मम्मीलाही तुम्हाला माहिती त्या खूप छान सांगतात. जसं त्या आयुष्यात आलाय तसं मम्मीचंही खूप छान काही गोष्टी चेंज झालेल्या आहेत. मम्मीचंही थोडंसं चेंज म्हणजे काही कुठे जाणं येणं असो तेही खूप छान झालेलं आहे त्यांच्यामुळे. आणि आतापर्यंत आपण छान जोडले गेलो. अजून जेही नवीन सबस्क्रायबर असतील आपले, छान छान व्हिडिओ त्यांना खूप आवडतात. आपले रेसिपी असतो, माझंही काही असतो मी टाकत असते. आणि आता आपण हे पुस्तकाचं टाकलंच, आपण आता 5 पार्ट मध्ये केलं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आतापर्यंत आवडला असेल. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक पण करत जा. आणि तुमच्या सपोर्टची खरंच आम्हाला गरज आहे, तिथलीच अशीच ठेवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.